सदानन त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनेन शृण्वन्नोतिभिः सीदसादनं वरदमूर्तये महागणपतिर्देवताभ्यो नमः। चला आता दोघांनीही आपला संसार सुखाचा व्हावा म्हणून देवाची मनापासून प्रार्थना करा। सावी, तू इथे सुखी संसाराच्या स्वप्नात रमत बस। स्वप्नातनं बाहेर येऊन हॉस्पिटलपर्यंत जायच्या आधीच मी तिकडले सगळे पुरावे मिटवलेले असतील। धीरज, धीरज थांब, अगं थांब जरा। उगीच नसत्या लोकांच्या नादी नको लागूस। जेवढं आपल्याला मिळालंय थोडं बास आहे अगं। आई, नको थांबवूस मला। बाबांनी माझ्यासाठी पुरावा ठेवून माझ्या हातात जादूची कांडीच दिली आणि आता तिचाच वापर करून मी धैर्यांची बायको होणार, मुजुमदारांची राणी होणार आणि त्या सावीला तिची लायकी दाखवून कायमचं हकलून देणार त्या घरातून आणि माझ्या धैर्यांच्या आयुष्यातून। दामिनी मॅडम कुठे गायब झाल्या? नीता बहिणी, काय ग? दामिनी मॅडम कुठे गेले? अगं आईंना कुठलं तरी महत्वाचं काम आलं असेल म्हणून गेले असते। अशा कशा बाहेर गेले? त्यांनीच तर आमच्यासाठी स्वतःहून पूजा ठेवलेली। सावी, काय झालंय? नाही, काही नाही। पूजा सुरू असताना यजमानांनी फोन बंद ठेवायचा असतो। काय यजमान? बरोबर आहे गुरुजी तुमचं, पण महत्वाचा कॉल आहे, घ्यायला लागेल। सावी, आपल्या सोर्सचा कॉल आहे।
हॅलो. हॅलो सर, ते जे शिंतरे होते ना, ज्यांची गुरुकुल मिशन संदर्भात चौकशी झाली होती, हां, त्यांचं काय? त्यांची बदली झाली आणि ते अर्जंटमध्ये इथून निघून जाणार आहे. अशी अचानक कशी बदली झाली त्यांची? ते काय माहिती नाही सर, पण सर तुम्ही लवकर या आणि त्यांना गाठा. ते जर इथून गेले ना तर आपल्याला पुन्हा भेटतील नाही भेटतील माहिती नाही. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. सावी, आपण आज हॉस्पिटलला ज्यांच्याकडे चौकशी करायला जाणार होतो त्यांची अचानक बदली झाली आणि ते लगेच निघाले. आता जर आपण त्यांना जाऊन गाठलं नाही ना तर तर आपल्याला काहीच कळणार नाही. हा पण पूजा, गुरुजी सॉरी, पण आम्हाला ना अर्जंट एका कामासाठी बाहेर जायचंय आत्ताच्या आत्ता. प्लीज जरा पटापट उरकून घेता काय? देवाचं नामस्मरण करायचं होतं, त्याला वेळ लागणारच. पण ठीक आहे, मनापासून एकदा साध जरी घातलीत ना तरी देव समजून घेत. देवा, पप्पांच्या आयुष्यातल्या या शेवटच्या मिशनची माहिती मिळवणं माझ्यासाठी लई इम्पॉर्टंट आहे. प्लीज प्लीज, आम्ही जे काय करायला निघालोय ना त्यात आम्हाला यश दे. आमच्या पाठीशी राहा. बाप्पा, सावीसाठी तिचे बाबा किती महत्वाचे आहेत हे माहिती आहे ना. प्लीज, ती तिच्या बाबांसाठी जे काही करते ना त्यात तिला यश येऊ दे. आमच्या सोबत राहा. मॅडम, रातोरात मला जेलमधनं बाहेर काढला असा. कधी ना कधीतरी तुम्ही मला बाहेर काढणारच. लय उपकार झाले बघा तुमचे. मुजुमदारांना एकनिष्ठ माणसाची गरज आहे म्हटल्यावर तुम्हाला जेलमधनं बाहेर काढावंच लागणार होतं मला. नाना, तुमची निष्ठा दाखवण्याची अजून एक संधी तुम्हाला देते. काम झालं म्हणून समजा. हे हॉस्पिटलच्या ॲडमिनशी बोलणं झाले माझं. मॅडम, त्या स्टाफ मेंबरची चौकशी झाली होती बघा, त्याच्यात इथून बदली झालेली आहे. मला एक सांगा, दया या हॉस्पिटलमध्ये कोणाला मदत करत होता का? अजून तसं काही कळालेलं नाही, पण चौकशी सुरू आहे. नाना, लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला समजल्या पाहिजेत, काही झालं तरी. आत्या इथं? म्हणजे आत्या माझ्या आधी पोहोचल्या इथं? नाही, आत्या त्या बेड नंबर 308 पर्यंत पोहोचायच्या आधी मला तिथं पोहोचलं पाहिजे. तिथं जाऊन पाहिजे ती माहिती नाही कळाली तर? धैर्य, तुम्ही नीट चौकशी केली आहे ना हॉस्पिटलमध्ये? नाही म्हणजे सावी, टेन्शन घेऊ नको. आपण पोहोचेपर्यंत ते शिंत्रे कुठेही जात नाही. कळेल सगळं आपल्याला. तू जरा शांत हो आधी.
दया नक्की कुणाला मदत करत होता हे लवकर कळायलाच पाहिजे. मॅडम, दयामामा ज्या पेशंटला मदत करायला होते ना, तो पेशंट 3ऱ्या मजल्यावर 308 नंबर बेडवर आहे. चला पटकन तिकडे जाऊया आपण. दामिनी मॅडमचा आवाज? नाही नाही, त्या इथं कशाला येतील? सावी, काय झालं? नाही, काही नाही. इथं चौकशी करूया. आम्हाला शिंत्रेंना भेटायचं आहे. शिंत्रे त्यांची बदली झाली, ते इथं नाहीत आता. आमचं कालच हॉस्पिटलमध्ये बोलणं झालंय आणि त्यांना आत्ताच्या आत्ता भेटणं लई इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी. हो, पण ते इथं नाही आहेत आता. बरं, निदान त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तरी द्या की मला. हे बघा सर, मी असे स्टाफचे पर्सनल नंबर नाही देऊ शकत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणाशी बोलताय? धैर्य मुजुमदार आहे मी आणि मला असा नकार नाही देऊ शकत तुम्ही. आत्ताच्या आत्ता नंबर द्या त्यांचा. सॉरी सर, पण आमच्या हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स आहेत. मी असा पर्सनल नंबर नाही देऊ शकत. प्लीज तुम्ही समजून घ्या. बाबा, तुम्ही माझ्या लग्नाचा रस्ता एवढा मोकळा करून ठेवाल असं खरंच वाटलं नव्हतं. शेवटची रूम. इथे पेशंट असायला हवा. तीनशे 8.
मग इथला पेशंट कुठे गेला? नर्स, या रूम मध्ये पेशंट कुठे आहे? माहित नाही हो. माहित नाही. तुम्ही हॉस्पिटल चालवता की धर्मशाळा? माहित नाही म्हणे. जा इकडनं. सॉरी. सॉरी. नाना, तुम्ही पटकन जाऊन बघा पेशंटला कुठे घेऊन गेलेत ते. लवकर जा, वेळ नका घालू. बघतो मॅडम. मॅडम, आत्ता मगाशीच एक नर्स इथनं एका पेशंटला घेऊन गेले.
सिस्टर, पेशंट आहेत ते, जरा नीट घेऊन जा त्यांना. साबीला काही कळायला नको. प्लीज प्लीज प्लीज. नाना, तुम्ही माझ्यासोबत नका येऊ. तुम्ही तिकडे बघा, मी इकडे बघते. जा पटकन. मला दामिनी मॅडमचा भास झाला का खरंच आहेत ते इथं?